ते वाया घालू नका. आपण 1 तास मागे चाललेलो आहोत. आयोजकांना मात्र नियोजन करावं लागतोय. कुठल्याही संघाचे आपण षटक कमी करू नये ही अपेक्षा. पहिला टाकलेला चेंडू शार्दूलनी मात्र इथे कट लागलेली आहे बॅटची. 1 धाव घेतलेला आहे. संघाचं खातं उघडलेलं आहे. पहिल्या षटकातल्या पॉवर प्लेच्या षटकात पहिल्या चेंडूवर 1 धाव. पुन्हा इथे मात्र दोन्ही फलंदाज संयमाने फलंदाजी करताना दिसत आहेत. शांतपणे चेंडूचा अंदाज घेत आहेत आणि दोन्ही युवा फलंदाज शौर्य ठक्कर आणि शार्दूल. इथे मात्र शौर्यने टोलावलेला चेंडू गेलेला डीप कव्हरला. पहिला चौकार हॉरिझॉन हंटर या संघाकडून आणि शौर्य ठक्करच्या बॅट मधून. शौर्य ठक्करने टोलावलेला दुसरा चौकार. डीप मिड विकेटला मारलेला हा फटका युवा फलंदाज आणि गोलंदाज आहे पंचामृत पलटणचा श्रीराम. अंदाज थोडा जरी चुकला त्या संधीचा फायदा मात्र उठवतोय. चेंडूचा समाचार घेताना शौर्य ठक्कर. चौफेर टोलेबाजी करणारा हा युवा फलंदाज. पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू सलामी दिलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. तिसरा चौकार. स्क्वेअर लेगला मारलेला हा चौकार. पॉवर प्लेचं षटक याचा मात्र फायदा उठवतोय हा फलंदाज. चला फलंदाज आपण आपल्या जागेवर. पंचांची नजर करडी नजर. कॅमेरा आहे दोन्ही बाजूनी आणि पंचांचे डोळे देखील प्रत्येक चेंडूवर. त्यामुळे निर्णय कुठलाच चुकणार नाही. हे मात्र पुन्हा टोलावलेला उत्तुंगचा षटकार शौर्य ठक्करच्या बॅट मधून. युवा फलंदाज मी म्हटलेलंच आहे थोडस जरी नजर हटली आणि चेंडू जातोय उत्तुंग सहा मैदानाच्या बाहेर. धाव संख्या झालेली आहे पॉवर प्लेच्या षटकानंतर 19 धावा धावफलकावर. 24 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. चला पहिलं षटक संपलंय. आदित्य हा नवीन गोलंदाज. पंचामृत पलटणचा हा गोलंदाज आदित्य आपल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय. फलंदाजीला आहे हॉरिझॉन हंटरचा शार्दूल. टाकलेला चेंडू थोडीशी चेंडूला स्लो टाकलेला चेंडू बॅटवर आलेला नाही. बॅट हवेत फेरलेला आहे. चेंडू यष्ट्यांच्या जवळून. हा मात्र टोलावलेला आहे चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. शार्दूलच्या बॅट मधून हा चौकार. दोन्ही कसलेले नावाजलेले शिवसृष्टी विभागातले हे दोन्ही संघ हॉरिझॉन हंटर आणि पंचामृत पलटण. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकलेला चेंडू. चेंडूचा अंदाज घेतलेला आहे शार्दूलनी. सोडून दिलेला आहे. धाव मात्र नाही. निखिल पाटलाकडून चेंडू जाते गोलंदाजाकडे. या चेंडूचा मात्र पुरेपूर समाचार घेतलेला आहे. चेंडू गेलेला आहे मैदानाच्या बाहेर. यश देशमुखच्या डोक्यावरून उत्तुंग हा षटकार. लॉंग ऑनला मारलेला फटका. धावसंख्या आहे 29 रन्स. पुन्हा एकदा हवेत उडालेला चेंडू पाहूया. 3 क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली. झेल सुटलेला आहे. धाव घेतलेला आहे. एक दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाज. युवा फलंदाज चपळाईने मात्र धावा पूर्ण करतायत. यश आणि शौर्य आणि शार्दूल. धाव संख्या आहे 31. पुन्हा टोलावलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत असा हा डीप कव्हरला मारलेला चौकार. 2 षटकानंतर संघाची धाव संख्या आहे बिनबाद 35 धावा धावफलकावर. विजयासाठी अपेक्षित आहेत 18 चेंडू मध्ये 20 धावा.
संघाचा यष्टीरक्षक पंचामृत पलटणचा हा यष्टीरक्षक आता मात्र जागा बदललेली आहे. गोलंदाजीला आलेले हे निखिल पाटील आपल्या संघाकडून तिसरा षटक आणि फलंदाजीला आहे हॉरिझॉन हंटरचा युवा फलंदाज शौर्य ठक्कर. अतिशय सुंदर अशी फलंदाजी या दोन्ही फलंदाजाकडून. शौर्य ठक्कर 5 चेंडूमध्ये 18 धावसंख्येवर खेळणारा हा फलंदाज. शार्दूल खेळतोय 7 चेंडूमध्ये 17 धावसंख्येवर. टाकलेला पहिला चेंडू यॉर्कर टाकलेला चेंडू फलंदाजांनी अंदाज घेतलेला खेळून काढलेला चेंडू शांतपणे आणि चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज निखिल पाटलाकडे. पुढे येऊन टोलावलेला चेंडू गेलेला सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषेवर मात्र इथे डीप कव्हरला असलेला श्रीराम चेंडू निसटला आणि 1 बाउन्स 4 धावा. 16 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. बिनबाद 39 हॉरिझॉन हंटर. पुन्हा एकदा स्लिप मध्ये खेळून काढलेला आहे शौर्य ठक्करने. 1 धाव घेतलेला आहे. संयमी फलंदाजी या दोन्ही फलंदाजाचा. दुसरा धाव घेण्याची गडबड नाही. धावा मात्र व्यवस्थितरित्या संघाच्या टोलवतायत. धावफलक हलतं ठेवतायत. संघाला विजयाकडे घेऊन जाताना हे दोन्ही फलंदाज. निखिल पाटील पुढचा चेंडू इथे मात्र शार्दूलने टोलावलेला उत्तुंग असा हा षटकार. लॉंग ऑफला मारलेला श्रीरामच्या डोक्यावरून गेलेला चेंडू मैदानाच्या बाहेर आणि 6 धावा. धावसंख्या बिनबाद 46 धावा. विजयासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू पंचांचा इशारा नाही. ओ हो 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 इथे थोडीशी गडबड. शार्दूलचं लक्ष नव्हतं मात्र यष्ट्या उधळण्याचा प्रयत्न करत होता. इथे मात्र मिड विकेटवरनं टाकलेला चेंडू. इथे शार्दूलने खेळून काढलेला आहे इथे स्क्वेअर लेगला आणि 1 धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केलेला आहे शार्दूलने. चेंडू पुन्हा एकदा निखिल पाटलाच्या हातात. आलो बरं झालं. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या बिनबाद 48. 12 चेंडू 7 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज 1 मिनिट अमित गवळी हा नवीन गोलंदाज या ठिकाणी मैदानात उतरतोय आपल्या संघाकडून. 4थं षटक घेऊन बिनबाद 48 हॉरिझॉन हंटर. टाकलेला चेंडू डाव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतोय शौर्य ठक्कर. धाव मात्र 1 पूर्ण केलेला आहे. 22च्या रूपानं मिळालेलं ही धाव. धावसंख्या 49. हळूहळू संध्याकाळचं नयनरम्य असं हे वातावरण रायझिंग स्टारच्या मैदानात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक खेळाडू या ठिकाणी उपस्थित. शार्दूलने खेळून काढलेला हा चेंडू 1 धाव पूर्ण केलेला आहे फलंदाजांनी. धावसंख्या हाफ सेंचुरी झालेली आहे. बिनबाद 50 धावा धावफलकावर. विजयासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता. आणि शौर्यने टोलावलेला उत्तुंग षटकार. कॅमेरामॅनवर आदळलेला चेंडू. हॉरिझॉन हंटर संघ इथे विजेता ठरलेला आहे. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. शौर्य ठक्कर सामनावीरचा पुरस्कार पटकावतो युवा फलंदाज. हॉरिझॉन हंटरचा हा संघ बिनबाद 55 धावा केलेल्या आहेत आणि विजेत्या संघाचं आणि या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी केलेला शौर्य ठक्कर, उत्कृष्ट फलंदाजी केलेला शौर्य ठक्कर याला आयोजकांकडून सामनावीरचा पुरस्कार देत आहेत. आणि यानंतर मात्र इथे कॉमेंट्रीसाठी आलेले आहेत अमोल यादव सर या ठिकाणी उपस्थित. आणि शौर्य ठक्कर उत्कृष्ट गोलंदाज आणि युवा फलंदाज शौर्य ठक्कर दोन्ही आयोजकांकडून ठेवलेले दोन्ही पारितोषिक पटकावतोय हॉरिझॉन हंटरचा युवा फलंदाज शौर्य ठक्कर. यस धन्यवाद सतीश सर. परत एकदा तुम्ही छान असा चहा घेऊन या. आपल्याला 12 वाजेपर्यंत रात्रीच्या 12 वाजवायच्यात. मॅन ऑफ द मॅच रणजित. मॅन ऑफ द मॅच बघा शौर्य ठक्कर. उत्कृष्ट बॉलर शौर्य ठक्कर. सतीश हंसाटे सर यांची टीम आहे बघा. लेग फिस्टा ऑलराउंडर्स वर्सेस टीसीसी पेनोरमा. अंपायर्स कडून आत्ताच्या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार आपण देतोय शौर्य ठक्कर. टाळ्या होतो एकदा जोरदार. बिग क्लॉज.
खडे साहेब, आपण सकाळपासून पाहतोय अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी टुर्नामेंट संपन्न होते. ही टुर्नामेंट संपन्न होत असताना आयोजकांबरोबरच आपल्या सर्व शिवसृष्टी भागातील सोसायटी असतील, यामध्ये प्रामुख्याने आमचे गणेश निसर्गाचे सन्माननीय राहुलजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या सर्व भागातील सोसायटींचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या माहितीप्रमाणे या मॅच नंतर अजून एक मॅच, ती म्हणजे वंडर बॉयज विवा टायटस यांच्या विरुद्ध, आणि नंतर गणेश निसर्ग आणि रायझिंग स्टार. हां, चला अंपायर्स, आपण थोडेसे अर्धा तास मागे आहोत, थोडं फास्ट घ्या. यस, राहुल पाटिल और रोहन पाटिल एक जोड़ी है पिता पुत्र की, जैसे शौर्य ठक्कर और दर्पण ठक्कर. काफी सारे पिता पुत्र की जोड़ी हमारे रामचंद्र खाड़े और शिवराज खाड़े, काफी सारे बड़े नाम इस टूर्नामेंट के जो पिता पुत्र की जोड़ी एक साथ खेलती है. फिलहाल इस मैच की बात करेंगे. टॉस जीता है लेक विस्टा ऑलराउंडर्स ने और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है एक अच्छी बेहतरीन टीम टीसीसी पैनोरामा को. लेक विस्टा की ओर से निजी पहला और अपनी टीम की ओर से पहला ओवर डाल देंगे. एक मोबाइल काढून ठेव, आपल्याला लागेल आहेत ना. स्कोरिंग कोण करते? यहाँ पे पहले गेंद, क्या हुआ है वहां पे? शायद गेंद छोड़ना चाहते थे और जो गेंद का बाहरी किनारा है उस स्टंप को लगकर क्लीन बोल्ड हो चुके हैं. वहां पे पहले गेंद पे बड़ा झटका, पहले गेंद पे बड़ा झटका ऑलराउंडर्स के लिए. क्रिकेट के बड़े बड़े मैदानों में छोटी छोटी बातें होती रहती है. एक बड़ा खिलाड़ी जिन्होंने पहले दूसरे मैच में शायद 43 रन की पारी यहां पे खेली थी, लेकिन हर एक मैच में हर एक खिलाड़ी खेल सकता है ऐसा नहीं है. अभी अमित को जो पारी खेली थी अमित कुमार उमरे ने, उसी पारी की यहाँ पे फिर एक बार गुंजाइश करनी पड़ेगी. अमित, जिन्हें प्यार से एम्पायर बोलते हैं, और उनका साथ देने के लिए लेफ्ट हैंडेड बैट्समैन विक्रांत. पहले गेंद पे बड़ा विकेट आज के दिन का ये. पहला इस इनिंग का खूबसूरत सिक्सर. इस खिलाड़ी में वो क्षमता है, ताकत है, ऊंचे कद का पहलवान खिलाड़ी, एम्पायर से नाम से पूरे सेवा सिस्टम में प्रचलित है. अब देखना चाहिए इस मैच के लिए किसी प्रकार के साथ बल्लेबाजी करेगा. फिर एक बार आक्रामक रवैया और वहां पे नो बॉल का इशारा, फ्री हिट. तो वहां पे मौका है लगातार तीसरा छक्का मारने का, लेकिन ऑलराउंडर को यहां पे वापसी करनी पड़ेगी. बल्लेबाज आक्रामक जब रवैया अपनाता है तो थोड़ा उसको, ये तीसरा सिक्सर आज के दिन में. जैसे जैसे इस टूर्नामेंट में मैचेस जारी हो रहे हैं, सिक्सर्स के ऊपर सिक्सर्स जा रहे हैं. जो लास्ट टूर्नामेंट हुई थी, वन ऑफ द जो टूर्नामेंट के सबसे ज्यादा एक दिन में सिक्सर लगाने वाली टूर्नामेंट बोल सकते थे. अब ये टूर्नामेंट भी उसी दिशा में जाती हुई एक दिन में सबसे लंबे छक्के, सबसे ज्यादा छक्के लगने वाली टूर्नामेंट. दोनों टूर्नामेंट के ऊपर अब स्कोरर हमें बताएंगे कौन सी टूर्नामेंट यहाँ पे पहले नंबर पे आएगी, ज्यादा लंबे सिक्सर मारने वाली टूर्नामेंट. अच्छी वापसी वहां पे. फिलहाल अभी भी इस मैच के बाद आज जो 21 फरवरी है उसमें
आज के दिन का जो आखिरी मैच रहेगा 10:30 बजे 10:30 को है। 10:30 अगर इस टाइम से हम जाए तो 10:30 का मैच 10:45 को हो जाएगा। 15 मिनट लेट जा रहे हैं, तो हम रिक्वेस्ट करेंगे सभी प्लेयर्स को कि जो लास्ट मैच खेलने वाले हम, तो उस मैच में कोई भी और किस प्रकार की भी दिरंगी नहीं होनी चाहिए, लेट नहीं होना चाहिए। फिलहाल इस मैच की बात करेंगे। लेफ्ट हैंडेड बैट्समैन विक्रांत, एक ओवर के समाप्ति के बाद स्वागत किया है 25 रनों के साथ ऑलराउंडर्स के खिलाड़ियों का। अब किस प्रकार के साथ वापसी करेंगे इस मैच में। निधि पहला ओवर अपने टीम की ओर से दूसरा ओवर लेकर आएंगे। प्रशांत शिर्के जी, ओ बल्ले का अंदरूनी किनारा लगा था, लेकिन गेंद थोड़ी सी पहले ही पड़कर कीपर के ग्लोव्स में, ग्लोव्स नहीं अलाउड तो कीपर के हाथ में। वाइड के अतिरिक्त रन। विक्रांत जब तक वहां पे रहेंगे, हमें 2-3 छक्के तो जरूर देखने को मिलेंगे मिड विकेट की दिशा में। उनका ये स्ट्रॉन्ग जोन है, मिड विकेट में ज्यादा खेलते हैं। अब देखना चाहेंगे सभी दर्शक। मिड विकेट की बात कर रहे थे, इन्होंने जो लॉन्ग ऑन को चौकों के साथ स्वागत किया है 1 बाउंस एंड आउट ऑफ द रो के लिए। लाइट्स ऑन हो चुके हैं चारों तरफ, ईस्ट वेस्ट नॉर्थ साउथ। जो ऑर्गेनाइजेशन कमेटी के मेंबर्स काफी अच्छे प्रयास करते हुए कि इस टूर्नामेंट को कैसे और बेहतर बना जाए। अब तक तो 100 आउट ऑफ 100 मार्क्स ऑर्गेनाइजेशन कमेटी के लिए। अंपायर्स आपका भी अच्छा रोल। अतिरिक्त रन के साथ यहां पे टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। फिर एक बार थोड़ी सी दिशा को अपने कंट्रोल लाना पड़ेगा प्रशांत सिरके जी को। ऊंचे कद के एक अच्छे खिलाड़ी, स्लोवर डिलीवरी, पावर प्ले का, पावर प्ले नहीं शायद, सॉरी, एक रन के साथ, सॉरी 2 रनों के साथ फिर से एक बार स्ट्राइक रखना चाहेंगे विक्रांत। अच्छी फील्डिंग की गुंजाइश वहां पे और अच्छे फील्डिंग का नजारा करते हुए दोनों ही लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के खिलाड़ी। अब तक ऑलराउंडर की ओर से दूसरे ओवर में स्कोर आ चुका है 35। एक ओवर 25 थे, तो इस ओवर में अच्छी कमबैक करती हुई टीम। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1 बाद 35, 35 runs for loss of 1 wicket after 1 over, sorry 2 overs. खेल बाकी है अब 18 गेंदों का। टीसीसी पेनोरमा किस प्रकार के साथ यहां से अभी आगे बल्लेबाजी करेगी, ये तो देखना लायक रहेगा, क्योंकि उनमें क्षमता है बड़े हिट मारने की। और जो स्कोर बोर्ड है 70 प्लस या 80 प्लस जो एक्सपेक्टेड रहेगा उनके लिए। एक ओवर के बाद 25 थे, 2 ओवर के बाद 35 है, तीसरा ओवर जारी है। गेंद ने दिशा बदली, लेकिन जो बैकअप का खिलाड़ी था उन्होंने अपने टीम के लिए वहां पे रन्स बचा लिए। जिंदगी में कहां पे भी आप काम करो, बैकअप होना जरूरी है। बैकअप नहीं करोगे तो आपको पैकअप करना पड़ेगा भाई लोग। फिलहाल काफी सुनहरा मौसम इस खूबसूरत मैदान में। प्रसाद जी जैन हमारे प्यारे दोस्त इस राइजिंग स्टार्स के ओनर है। अंपायर का डिसीजन 4 रनों का। इस 4 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। एसटीसी लाइव के रंजित चोरगे और उनके सभी टीम मेंबर्स जो घर बैठे दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं, उनके लिए जो कैमरा का सेटिंग कर रहे हैं, हर एक खिलाड़ी का, हर एक प्लेयर का, नॉट ओनली प्लेयर, जो स्पॉन्सर्स रहते हैं, जो टूर्नामेंट के लिए सक्सेसफुल करने के लिए प्रयास करते हैं, उन लोगों का हम बोलते हैं जो मराठी में खारी का वाटा रहता है।
अच्छी ओव्हर की समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 2 बाद 40. एम्परर तीसरा ओवर जारी है. एम्परर वहां पे आउट हो चुके हैं पेवलन जाते हुए. अब एम्परर की जगह लेने आ रहे हैं चारू, एक अच्छा ऑलराउंडर खिलाड़ी. 2025 में जो टूर्नामेंट हुई थी टर्फ क्रिकेट के मैदान में, वहां पे मैन ऑफ द टूर्नामेंट का दावेदार नहीं था, वो ये टूर्नामेंट ले चुकी थी उन्होंने, इसीलिए मैन ऑफ द टूर्नामेंट का दावेदार नहीं बोल सकते हम. मैन ऑफ द टूर्नामेंट ले चुकी थी इस चारू ने. गेंदबाजी जब आती है तब मिश्रण करते हैं गेंदबाजी में, कभी स्लोवर डिलीवरी, कभी फुल टॉस डिलीवरी, कभी यॉर्कर लाइन डिलीवरी, कभी हाफ पिच डिलीवरी. और बल्लेबाजी में जब आते हैं तब ऐसे ऊंचे शॉट मार के अपने टीम का स्कोर यहां पे आगे बढ़ाते हैं. लेकिन ऑलराउंडर्स जो लेक विस्टा की टीम है उनको भी यहां से वापसी करनी पड़ेगी. पहले ओवर में 25, दूसरे ओवर में 35 और तीसरे ओवर में अब स्कोर हो चुका है 2 विकेट के नुकसान पे. अंपायर स्कोर एकदा अपडेट करा बघा. एकदा अंपायर झालं अपडेट. रणजित बघा स्कोर. एकच मिनिट. हा 42 स्कोर अंपायर. 3 हा 1 मिनिट अंपायर 1 मिनिट इकडे लक्ष द्या. 42 स्कोर झाले. एकदा चेक करा कारण की थोडंसं मिसमॅच होते. एकदा रीचेक करा कारण की थोडंसं मिसमॅच आहे. हा झालं का अपडेट. येस अपडेट झालेला आहे स्कोर. थँक्यू. अंपायर्स फायनल स्कोर 46. 3 ओव्हर. हे बघा मित्रांनो, हे टेक्निकल योग आहेत. थोडंसं इकडे तिकडे होतं. आपण सगळे खेळ भावनेने या खेळाकडे बघूयात. कधीच कोण जाणून बुजून कोणती गोष्ट करत नाही. आणि या ठिकाणी अंपायर्स जे काम करतात ते स्कोरिंगचं काम करतात. त्यामुळे थोडंसं विक्रांत काफी देर से थोड़े से शांत है, लेकिन वो समझते हैं कि जो गेंदें बाकी रहेगी उनमें विक्रांत के बल्ले से कुछ चौकों और छक्कों की बरसात यहाँ पे देखने को जरूर मिलेगी. फिलहाल चारू अगली गेंद चारू के लिए उठा के मारना चाहते थे, लेकिन कीपर के बगल से जाती हुई गेंद 1 रन के लिए. एक दूसरे काम नहीं चलेगा. लेग बाइस के रूप में शायद अंपायर का डिसीजन. अच्छा डिसीजन. लेफ्ट हैंडेड वर्सेस राइट हैंडेड बॉलर. फील्डिंग में थोड़ी सी बदलाव जरूर करेंगे. जो 5 प्लेयर बाहर रहेंगे 30 यार्ड के बाहर, और एक डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन, डीप कवर, और यहां पे जो शॉट की हम उम्मीद कर रहे थे डीप मिड विकेट की दिशा में जो बेहतरीन खेलते हैं, इस 6 रनों के साथ फिर एक बार गियर चेंज करती हुई टीसीजी पेनरोमा की टीम पहले ओवर के बाद वापसी कर रही थी ऑलराउंडर लेक विस्टा की टीम. अब इस ओवर में थोड़ा सा आक्रमण जरूर सोचेंगे, लेकिन वापसी करनी पड़ेगी. ऑलराउंडर की टीम जानती है कैसे वापसी करनी है. एक्स्ट्रा रन टीम का स्कोर नहीं, सभी का टेंशन बढ़ाती है यहाँ पे. स्कोरर को 1 बाउंस एंड बैक टू द फील्डर्स. लॉन्ग ऑन की दिशा में, सॉरी लॉन्ग ऑफ की दिशा में. अगली गेंद चारू के लिए. कोशिश कर रहे हैं लेकिन नाकामयाब. स्ट्राइक लेना चाहते थे लेकिन मना किया चारू ने. शायद अब चारू ही चार्ज लेंगे जो बचे हुए गेंदों में. यानंतरचा होणारा सामना
यानंतरचा होणारा सामना वंडर बॉयज वर्सेस विवा टायटन्स. दोन्ही संघाचे कर्णधार. ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस साठी कॉमेंट्री बॉक्सचे आपले ऑर्गेनाइजेशन कमिटीचे मेंबर्स यांच्याशी संपर्क साधायचा है. 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 57 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. गेंदे बाकी है 6. ऑलराउंडर के हिसाब से तो ये स्कोर ठीक है, क्योंकि जिस प्रकार का एक्सपेक्टेशन था 1 ओवर 25 थे, तो प्रोजेक्टेड स्कोर बनना चाहिए था 100+. वहां पे 100% कामयाब हो चुकी है ऑलराउंडर की टीम. अब इस ओवर फील्डर को चांस नहीं रहेगा. लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ, उसको बोलते हैं करारा लाजवाब शॉट. देखा था वहां पे थोड़ा मौका था दोनों खिलाड़ी के बीच में, देखा समझा और ठोक दिया. या इनिंग नंतर दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी कॉमेंट्री बॉक्सच्या पशी यायचंय. विवा टायटनचे कॅप्टन आणि वंडर बॉयचे कॅप्टन. अतिशय सुंदर अशी टूर्नामेंट मित्रांनो या ठिकाणी संपन्न होते. आयोजकांच्या वतीने आपण पुन्हा एकदा सर्वांना विनंती करूयात, आतापर्यंत ज्या खिलाडू वृत्तीने आपण खेळ भावनेने ज्या मॅचेस संपन्न झाल्या त्याच मॅचेस साठी तुम्ही खेळ भावनेने आणि खिलाडू वृत्तीने यापुढेही आपण सहकार्य अपेक्षित आहे. टूर्नामेंट जरी लिजंड्स प्रीमियर लीग 2026 यांची असेल तरी पण आपलं एक नैतिक कर्तव्य ही संपन्न टूर्नामेंट करताना. यस, बॉल चाहिए ना. इस ओवर में अब 4 ने 4 लिया है. 6 रनों के साथ टीम का स्कोर यहां पे आगे बढ़ता हुआ 68 रन्स. आगे आके उठा के मारा है. लॉन्ग ऑन मौजूद है लेकिन कोई मौका नहीं मिलेगा. अंपायर का डिसीजन एक अच्छा डिसीजन अंपायर को, क्योंकि बल्लेबाज आगे आके फुल टॉस को कन्वर्ट किए थे 6 रनों में. अगर बल्लेबाज जगह पे रहते तो शायद नो बॉल का मामला हो सकता था. शायद मैंने पहले कहा था 2025 का मैन ऑफ द टूर्नामेंट का खिलाड़ी यहां पे खेल रहा है चारू. आप जब इनको गेंदबाजी में देखोगे तो वही जज्बा, वही कॉन्फिडेंस दिखेगा. तो अब जीतने के लिए चाहिए लेक विस्टा ऑलराउंडर्स के खिलाड़ियों को 30 चेंडूंमध्ये 79 धावा पाहिजेत. 79 रन्स इन 30 बॉल्स. चला, दोन्ही संघाचे कर्णधार. हा, विवा टायटनचे कॅप्टन टॉस साठी इकडे यायचंय. आणि हा, येस येस, थँक्यू. विवा टायटनचे कॅप्टन आणि वंडर बॉयचे कॅप्टन या ठिकाणी यायचंय. हा, चला रोहित सर टॉस करून घ्या. विवा टायटन्सचे कॅप्टन, तुमचं नाव काय सर? बिपिन, डॉक्टर बिपिन. आणि वंडर बॉयज नवनीत. चला रोहित सर टॉस करून घ्या. हाँ, अमोल सर यहाँ पे टॉस लेंगे. विवा टाइटंस वर्सेस वंडर बॉयज. एक तरफ नवनीत रहेंगे, दूसरी तरफ डॉक्टर बिपिन रहेंगे. टॉस के लिए अमोल और उनके साथीदार. यस, प्रसाद जैन जी हमें एक रिक्वेस्ट कर रहे हैं. रिक्वेस्ट अप्रूव हो चुकी है आपकी, डोंट वरी. यस यस, हाँ सांगितलं इथं मागे. ओके ओके, हाँ आवाज बारीक केलेला है सर. थैंक यू वेरी मच. जो एग्जाम जारी है इसके लिए हमें एक जो रिक्वेस्ट आई थी. हाँ, विवा टाइटंस ना. हाँ यस यस, थैंक यू थैंक यू. एग्जाम तो हमने भी दी है प्रसाद जी, आपको पता है. प्रसाद जैन आमच्या रायझिंग स्टारचे ओनर. खूप चांगलं असं व्यक्तिमत्व. टूर्नामेंट कोणतीही असू द्यात त्यांचं सहकार्य. मग जर आवाज थोडा जास्त असेल तर ते एक नैतिक कर्तव्य असतं एक ऑर्गनायझर, नाही तर एक ओनर म्हणून, की आपल्यामुळे आपल्या शेजारच्या सोसायटींना त्रास नाही झाला पाहिजे. आणि आपण ज्यावेळेस टूर्नामेंट ऑर्गनाईज करतो त्यावेळेस आपण सुद्धा एक लक्षात ठेवतो की खेळ भावनेबरोबर बाकीच्यांच्या भावनेचा पण आदर केला पाहिजे. अँड वी विल रिस्पेक्ट ऑल द ओपिनियन्स, ऑल द सजेशन्स which were or which would be commented by all the flat owners. Thank you very much.
डॉक्टर बिपिन, आपने टॉस जीता है और पहले बॉलिंग बैटिंग करने का फैसला लिया है। डॉक्टर बिपिन, विवा टाइटंस। लीजेंड्स के हमारे प्यारे दोस्त शैलेश जी काफी बिजी है इस टूर्नामेंट का। लीजेंड्स के सभी लीजेंड्स, उनमें कुछ नाम जैसे हमें पता है, कैप्टन एमडी शैलेश, अमोल, रूपल जी, सभी मेंबर्स, अतुल जी। फिलहाल जीतने के लिए चाहिए 30 गेंदों में 79 रन्स। लेक विस्टा की ये दूसरी टीम खेल रही है यहाँ पे, ऑलराउंडर्स की टीम। बल्लेबाजी के लिए आए अब दूसरे रन की मांग करेंगे, लेकिन मना किया। जानते हैं पहला ओवर लेकर आए हैं एक अच्छे उम्दा युवा गेंदबाज जो संजय जी पार्क है, उनके बेटे ईशान, पिता पुत्र की यहाँ पे जोड़ी खेलती हुई। देखो गेंद डाली थी ईशान पार्के ने और गेंद गई है संजय पार्के के पास। पिता पुत्र की जोड़ी, यही रहता है टीम का कॉम्बिनेशन, टीम का कोऑर्डिनेशन। एक अच्छा शॉट वहां पे, जब ऐसे कैचे छूटते हैं तब बहुत बुरा भी लगता है, क्योंकि एक अच्छा खिलाड़ी के पास जब गेंद जाती है तब उम्मीद नहीं रहती कैच छूटने की। लेकिन इंटरनेशनल में भी हम देखते हैं छोटे छोटे देशों में बड़ी बड़ी बातें होती रहती है। फिलहाल जो आईसीसी का टूर्नामेंट जारी है इंडिया और कोलंबो श्रीलंका में, उनमें आज पाकिस्तान न्यूजीलैंड का मैच है। व्हाइट के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ नहीं, उठा के मारा है, लेकिन अंपायर का डिसीजन थोडस फास्ट खेळा। अंपायर्स दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे की आपण अर्धा तास मागे चाललो आहोत। शेवटची मॅच 10:30 वाजता खेळायची आपल्याला। 10:30 वाजता जर शेवटची मॅच खेळायची असेल तर या पुढच्या मॅचेस आपल्याला थोडे फास्ट घ्यावे लागतील। आयोजन कमिटीच्या वतीने आता यापुढील ज्यांचे सामने बाकी आहेत त्या सर्व कर्णधारांना एक विनंती आहे की आपण थोड्याशा फास्ट मॅच घ्या। यस, स्कोर काय? अब नहीं गलती करेंगे, जो कैच छूटा था। हाँ चला लवकर बैट्समन पटपन या ऑलराउंडर्स थोडस फास्ट घ्या जरा, कारण की आपल्याला यानंतर माझ्या माहितीप्रमाणे आत्ताचा जो सामना चालू आहे तो सामना नंबर 18 आणि आपल्याला एका दिवसामध्ये टोटल मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत त्या 28, म्हणजे अजूनही 27, 9 मॅचेस बाकी आहेत यानंतर। 7:10 झालेले आहेत। अच्छी वापसी, लेकिन वाइट बॉल का इशारा, शायद जो गेंद में उछाल था उसका एक रीजन हो सकता है। अब अंपायर ने 1 बाउंस अलाउ किया है। अब इसके बाद अगर बाउंस डालते हैं तो नो बॉल इशारा दिया जाएगा।
कॉट बिहाइंड द विकेट, कीपर विक्रांत ने वहां पे अच्छा कॅच पकडते हुए. चला बॅट्समन लवकर या. आमच्या शिवसृष्टीचे मराठीचे कॉमेंटेटर समालोचक सतीश सर थोडीशी विश्रांती घेऊन परत एकदा ज्यांचं आपण म्हणतो पंढरी, क्रिकेटची पंढरी, ज्यांचं व्यासपीठ ज्या ठिकाणी खरंच असतं त्या ठिकाणी स्थानापन्न होताना सतीश सर आपल्याला एक सूचना आलेली, आपण त्याचं पालन करतोय. 10वीच्या एक्झाम ज्या आहेत त्यासाठी आपण थोडासा आवाज कमी केलेला आहे. धन्यवाद. प्रसाद जैन जे आपल्या या ग्राउंडचे मैदानाचे जे ओनर आहेत त्यांनी एक छोटीशी रिक्वेस्ट आपल्याला केली होती. 10वी मध्ये किंवा 12वी मध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या या लेजंड्स प्रीमियर लीग कडून आणि या शिवसृष्टी भागातील सर्व क्रिकेटर प्रेमींकडून शुभेच्छा. चांगला पेपर लिहा आणि चांगले मार्क्स मिळवा. खऱ्या अर्थानं जे पेपरचं मैदान आहे त्या मैदानावरती उतरा. या मैदानावरती उतरायला तुम्हाला वेळ अजून परीक्षा संपल्यानंतर आहेतच परत. स्कोर अपडेट करूयात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 7 रन. 2 विकेटच्या नुकसानीनंतर आता जिंकण्यासाठी पाहिजेत 18 चेंडू, 72 धावा. प्रत्येक बॉलला चौकार हवाय. ऑलराऊंडर्स दोन्ही प्लेयर्स प्रत्येक बॉलला चौकार पाहिजे. जर तुम्ही षटकार मारला तर ते जे चौकाराचं गणित आहे ते थोडंसं कमी होऊ शकतं. ज्या प्रकारची आतषबाजी केली होती चारू, त्यानंतर अमित क्षीरसागर, अतिरिक्त चेंडू, निर्धाव म्हणता येणार नाही कारण की एक अतिरिक्त रन. लेक विस्टा या सोसायटी यांच्या वतीने लिजन्स प्रीमियर लीग 2026 यांच्या निमित्तानं पुनश्च एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं या सुंदर अशा जो प्रकाश झोतातला चालू असणारा सामना यामध्ये सहर्षाचं स्वागत. अतितटीचे सामने आपण आज पाहिले. यामध्ये काही रेकॉर्ड्स जे की आपण बघितलेत की 3 हाफ सेंचुरीज या ठिकाणी झालेले आहेत. काही प्लेयर्स 3 हाफ सेंचुरीज मध्ये आपण बघितलं की जे ऑर्गनायझेशन कमिटी मेंबर्स त्यांचे खेळाडू आदित्य, त्यानंतर शिवतेज जे निर्माण ओव्हरचे खेळाडू आहेत, आणि या टुर्नामेंट मध्ये अजून आपल्याला हॅट्रिक पाहायला नाही मिळाली, तर ती हॅट्रिक आपण उद्याच्या संडे मध्ये पाहू शकतो. आणि या मॅच नंतरचं समालोचन आपल्या मराठीचे सर्वांचे लाडके समालोचक सतीश हंसाटे सर यांच्या मधुरवाणीतून आपण ऐकूयात. बऱ्याचशा मंडळींचा या ठिकाणी तीन ओवर 12 रन. ऑलराउंडर्स आपको थोड़ा सा यहां से कुछ अच्छा खेलना पड़ेगा, क्योंकि जो तीसरा हाफ सेंचुरी का दावेदार था वो प्रकाश मांडके, जिन्होंने 17 गेंदों में हाफ सेंचुरी मारी थी. अच्छी बैटिंग का प्रदर्शन किया था. फिर एक बार चौथा ओवर लेकर आएंगे. प्रवीण शिंदे शायद रहेंगे. उनका सामना लेग साइड के बाहर जाती हुई गेंद. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघातील कर्णधार आपण तयार ठेवायची. आपली टीम थोडंसं फास्ट घ्यायचं आपल्याला. डॉट गेंद के साथ अथर्व मोटे ने भी अच्छी पारी खेली थी. 20 गेंदों में 72 रन और ये पॉइंट की दिशा में करारा सिक्सर मारा है. ऑलराउंडर खिलाड़ी
उद्या आपल्या याच मैदानावरती ज्या लीग मॅचेसच्या बाकी राहिलेले सामने आणि त्यानंतर खरा थरार चालू होईल सुपर 8चा. पाहूयात यावर्षी कोणते 8 संघ सुपर 8 साठी क्वालिफाय होत आहेत. तसं यावर्षी तर बऱ्यापैकी प्रत्येक संघ प्रयत्न करताना दिसतोय, परंतु जो चांगला प्रयत्न करणार तोच संघ सुपर 8 साठी जाणार. अंपायरचा डिसिजन त्या ठिकाणी प्रवीण शिंदे. रनआउट का चांस, लेकिन अंपायर का डिसीजन वहां पे आउट. ओयूटी आउट. ये मैच एक तरफा होता हुआ यहाँ से अब थोड़ा मुश्किल लग रहा है, जो लक्ष्य को पार करना होगा. अब स्कोरर अपडेट करेंगे हमारे प्यारे स्कोरर. गेंदे बाकी है, 6 गेंदे बाकी है और जीतने के लिए खूब सारे रन्स करने हैं. 6 गेंदों में लगभग 59 रन्स बनाने हैं. जो पहला ओवर ईशान पारखे ने डाला था, तो आखिरी ओवर उनके पिताजी डालेंगे. यहाँ पे संजय पारखे, पिता पुत्र की जोड़ी यहाँ पे खेलती हुई. इसके पहले मैच में दर्पण ठक्कर शौर्य ठक्कर को देखा था हमने. इस मैच में संजय पारखे ईशान पारखे को देखेंगे. रोहन पाटिल और राहुल पाटिल को भी देखेंगे. गणेश निसर्ग के हमारे प्यारे दोस्त राहुल जी पाटिल, उनके पुत्र रोहन पाटिल एक अच्छा उम्दा युवा गेंदबाज. और सारे जो पिता पुत्र की जोड़ी हम बोलते आ रहे हैं, हमारे औरेली के रामचंद्र खाड़े और शिवराज खाड़े. एज मायना नहीं रहता है क्रिकेट के लिए, आपका कॉन्फिडेंस और जज्बा चाहिए. संजय जी पारखे को देखकर ऐसा ही लग रहा है एक अच्छा उम्दा खिलाड़ी, उम्दा क्रिकेटर. भले ही सीनियर प्लेयर है, लेकिन जज्बा वही है, अपने टीम के लिए है. आगे रन आउट का चांस और अंपायर का डिसीजन NOT OUT नॉट आउट. अच्छा डिसीजन वहां पे. चला यानंतर विवा टायटन्स आणि वंडर बॉयज आपण तयारीत राहायचंय लगेच. आणि यानंतरचं समालोचन आपल्या सर्वांचे लाडके समालोचक सतीश हंसाटे सर यांच्या मधुरवाणीतून आपण ऐकणार आहोत. यानंतरचा लेग साइडच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी या ठिकाणी वाईट घोषित केलेला आहे. आपल्या माय मराठीमधून पण आपण करूयात, कारण की आमचं एकच ध्येय असतं. त्यावेळेस सतीश सर मराठीमधून कॉमेंट्री करतात, त्यावेळेस आम्ही हिंदीचे प्रयत्न करत असतो. मराठी, हिंदी, इंग्रजी कोणतीही भाषा फक्त समजलं पाहिजे लोकांना, हाच आमचा एकमेव माणूस.